एकीकडे सोलर रूफटॉप सिस्टम बसवण्यावर नवनवीन निर्बंधाची नियमावली काढत EPC कंपन्यांचे कन्फ्युजन वाढवले, तर दुसरीकडे हेच सोलर पॅनल नवनवीन हजारो मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड किंवा युटिलिटी स्केल प्रोजेक्टमध्ये नव्याने बसवण्याच्या निविदा म्हणजे टेंडर निघत आहेत. मग काय फरक आहे या दोन प्रोजेक्ट्समध्ये? का रूफटॉपवरती निर्बंध टाकत त्यापासून मिळणारे फायदे कमी करत असताना याच सोलर पॅनलचा वापर करून हजारो मेगावॅटचे प्रोजेक्ट उभे केले जात आहेत? 3000 मेगावॅट ग्रीड कनेक्टेड सोलर प्रोजेक्ट कोल इंडियाकडून, 1200 मेगावॅट ग्राउंड माउंटेड सोलर प्रोजेक्ट NHPC कडून, 1000 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट दीनदयाळ पोर्ट अथॉरिटी गुजरातमध्ये, SJVN ग्रीन एनर्जीकडून 951 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट, 500 मेगावॅटचा HPPC कडून, SECA कडून 2000 मेगावॅटचा, पावागौडा सोलर प्रोजेक्ट पार्कचे एक्सटेन्शन म्हणून 2050 मेगावॅटचे प्रोजेक्ट एक्सटेन्शन, कुर्नूल अल्ट्रा मेगा सोलर पार्क कॅपॅसिटी एक्सटेन्शन आणि असे बरेच प्रोजेक्ट मेगावॅटच्या स्केलमध्ये इम्प्लिमेंट करण्यात येत आहेत. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनी सोलर आवर्स हा नवीन कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केला आणि सोलर रूफटॉप ग्राहकांना किंवा एंड युजर्सना सोलरपासून तयार होणारी वीज ही ॲव्हरेजली फक्त डे टाईममध्येच वापरता येईल आणि इंजेक्ट झालेली अतिरिक्त वीज ही रात्री वापरता येणार नाही, अशा प्रपोजल्स ज्या त्या राज्याच्या एनर्जी रेग्युलेटरी कमिशनकडे दाखल केल्या. आता यात ॲज अ सिटिझन ऑफ महाराष्ट्र या राज्यातील विचार करता MSEDCLने असा प्रपोजल MERCकडे दिला आणि MERCने चांगल्या कामाला विलंब कशाला असं करत गडबडीने मंजुरी दिली, जी मुंबई हायकोर्टाच्या स्टेने अडकून पडली. फक्त महाराष्ट्राचा विचार करता 16,000 मेगावॅटचा डिसेंट्रलाइज ग्रीड कनेक्टेड सोलर प्रोजेक्ट मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत बसवण्यात येत आहे. यामध्ये 1.07 गिगावॅट म्हणजे जवळजवळ 1000 मेगावॅटचा सोलर प्रोजेक्ट महानिर्मितीकडून, म्हणजे महानिर्मिती हे MSEBचे पूर्वीचे नाव आहे. 560 मेगावॅट आवडा एनर्जी ही युटिलिटी स्केल प्रोजेक्ट ऑल ओव्हर इंडिया करत असते. युटिलिटी स्केल प्रोजेक्ट म्हणजे थोडक्यात विजेची होलसेल विक्री. सेगल इंडियाचा 190 मेगावॅटचा प्रोजेक्ट ही सुद्धा युटिलिटी स्केल प्रोजेक्ट करत असते. यामध्ये 16,000 मेगावॅट MSKVY 2.0 म्हणजे मुख्यमंत्री सौर वाहिनी कृषी योजनामध्ये जवळजवळ 65,000 कोटी ही प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे. मग हे असा का? तर एंड युजर्सनी बसवलेल्या सोलर रूफटॉपपासून त्या ग्राहकाला सोडला तर कोणालाही त्याचा आर्थिक लाभ नाही, म्हणजे ना MSEBला आहे ना गव्हर्नमेंटला आहे. आता काही वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करून जर लॉंग टर्मसाठी त्यातून उत्पन्न येणार असेल तर असा फायदा साहजिकच आहे की कोणीही एंड युजर्सना होऊ देणार नाही. म्हणून ग्राहकांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा विचार न करता त्यावर निर्बंध येत आहेत आणि भविष्यात कोणालाही सोलर बसवणे परवडणार नाही असे रूल्स इम्प्लिमेंटेशन करत दुसरीकडे शासन आणि डिस्कॉम मिळून स्वतःच्या प्रोजेक्ट्स लावून त्यांची एनर्जी विकू पाहत आहेत, जेणेकरून लॉंग टर्मसाठी वन टाईम इन्व्हेस्टमेंटमधून पैसे कमवता येतील. आता यात पैसा प्रायव्हेट सेक्टरमधूनही लागत आहे, म्हणजे पैसेवाल्यांना पैसे कमवायचे साधन म्हणून सोलर प्रोजेक्ट्सना माध्यम बनवलं जात आहे. म्हणूनच MSKVY 2.0 म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यामध्ये 65,000 कोटीची प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे ग्राहकाने ग्राहकच बनून राहायचं, मालक व्हायचं नाही, हा त्यातला तात्पर्य. मग शासन कोणताही GR काढत असताना अशा गोष्टीचा विचार पहिलाच करायला हवं, जेणेकरून एंड युजर्सचे पैसे अडकून पडणार नाहीत किंवा ग्राहक कन्फ्युजनमध्ये राहणार नाही. बाकी या सोलर हावर्सवरती कोर्टाचा निर्णय काय येणार हे तुमच्यापर्यंत पोचवू. तोपर्यंत धन्यवाद.